नमस्कार मित्रांनो, मी गौतम. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की चंद्रकांत दादाचं काय चुकलं. तर काय आहे हा विषय बघूयात. शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी पैठण येथे चाललेल्या एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय यांना दिल्या जाणाऱ्या शासकीय अनुदान या विषयावर बोलताना माननीय चंद्रकांतदादा पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी एक वक्तव्य केलं की या ज्या सध्या आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये दिसत असलेल्या संस्था आहेत, शाळा, महाविद्यालय, कॉलेजे आहेत, यांना अनुदान दिलं जातं आणि हे अनुदान कोण देतं तर महाराष्ट्र राज्य देतं. मग यांची स्थिती काय आहे? आज ह्या शिक्षण संस्थांना पूर्णपणे शासनाच्या अनुदानावर जर अवलंबून असतील तर मग पूर्वी ह्या संस्था ज्यांनी उभ्या केल्या त्या महापुरुषांनी ह्या संस्था चालवल्या कशा? हा प्रश्न माननीय चंद्रकांतदादा पाटलांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी त्याचं स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की ज्या महापुरुषांनी म्हणजे त्यांनी 3 महापुरुषांची नावं घेतली आणि त्या 3 महापुरुषांची नावं अशी होती: कर्मवीरराव भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता ह्या 3 महापुरुषांचं नाव घेऊन आपलं म्हणणं स्पष्ट करताना दादांनी असं म्हटलं की या महापुरुषांनी या संस्था उभ्या केल्या, परंतु त्या लोकांकडे लोकवर्गणीतून लोकांकडून भीक मागून उभ्या केल्या. आणि हे स्पष्ट करून देताना की सरकारी अनुदानावर शिक्षण संस्थांनी अवलंबून राहू नये किंवा आज जरी शिक्षण संस्थांना, शाळा, महाविद्यालय, कॉलेजांना सरकार अनुदान देत असलं तरी त्यांची स्थिती काय आहे हा मुद्दा स्पष्ट करत असताना दादांनी या महापुरुषांचं नाव घेतलं आणि त्याला जोडून शब्द वापरला की या महापुरुषांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या, परंतु त्या भीक मागून उभ्या केल्या, लोकवर्गणीतून उभ्या केल्या, 10-10 रुपये घेऊन केल्या. पण सध्याची परिस्थिती 10-10 कोटी रुपये देणारे लोक आहेत. मग महाराष्ट्रामध्ये या गोष्टीला घेऊन त्यांच्या विधानाचा विपर्यास करून किंवा अगोदरचा भाग छाटून पुढचा भाग छाटून मधला जो भाग होता की महापुरुषांनी संस्था उभ्या केल्या, त्या भीक मागून केल्या, ह्याच मुद्दा पकडून महाराष्ट्रामध्ये जो गदारोळ चाललेला आहे आणि या गदारोळामध्ये ज्या संघटनांनी भाग घेतलेला आहे आणि भाग घेत असताना ज्या गोष्टीचा उहापोह झाला आहे, ही गोष्ट काही लोकांना पटते, काही लोकांना पटत नाही आहे. म्हणून ज्यांना पटत नाही आहे त्यांनी त्याचा निषेध केला आहे, धिक्कार केला आहे. ठीक आहे, आपण तेही मान्य करूया. परंतु मला असं वाटतं की जर काही संघटना याचा निषेध करत असतील तर राहिलेली लोक या महाराष्ट्रामध्ये 12.5 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील बाकीच्या लोकांचा काय विषय आहे? त्यांना काय वाटतं? त्यांच्या मनात काय आहे की जे विधान केलं ते चुकीचं आहे की जे विधान केलं ते बरोबर आहे? जर ते विधान बरोबर असेल तर मला वाटतं प्रत्येकाने व्यक्त होणं गरजेचं आहे, मग त्याचा निषेधही होणं गरजेचं आहे. आणि जर विधान बरोबर असेल तर त्या गोष्टीला समर्पकही बोललं पाहिजे. परंतु लोकांच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळत नाही आहे. त्यांनी आपल्याला ते सांगावं आणि मला असं वाटतं की म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय की 12.5 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला या विधानाचा की महापुरुषांनी संस्था उभ्या करत असताना भीक मागितली हा शब्द प्रयोग त्यांना अयोग्य वाटतो की योग्य वाटतं? चंद्रकांत दादाचं चुकलं काय आणि बरोबर आहे का की चूक आहे हा आपण नक्की कॉमेंट्स करून या खाली कॉमेंट्स करा आणि मला कळवा. मला तरी असं वाटतं, माझं स्वतःचं असं मत आहे की कुठलीही गोष्ट शब्दप्रयोग करत असताना किंवा ते उदाहरण देऊन स्पष्ट करत असताना आपण त्याचा मथितार्थ बघितला पाहिजे. याच्या अगोदर कुठलीही गोष्ट जर माणूस बोलला तर त्याचा मथितार्थ बघितला जायचा. परंतु सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मथितार्थच बघत नाही आहेत. ज्या विधानाचा मथितार्थच बघायचा नाही, कुणी काही बोललं की शब्दशः अर्थ घ्यायचा आणि गदारोळ करायचा.
मथितार्थ अजिबात बघायचा नाहीये. आणि ही पेरणी या महाराष्ट्रामध्ये 10-20 वर्षामध्ये चाललेली आहे आणि त्याचा आत्ता वणवा पेटतोय. तर मला वाटतं चंद्रकांत दादांनी जे विधान केलं त्या विधानामध्ये नेमकं सत्य काय होतं आणि असत्य काय होतं, माझं मत काय आहे मी तुम्हाला सांगतोय. तुम्हीही तुमचं मत मला सांगा. की मला तरी असं वाटतंय की दादांनी जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य ज्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये केलं तो कालखंड जर तपासण्याचा प्रयत्न केला आपण, तर आपण बघूयात की त्यामध्ये सर्वप्रथम जर येतील तर महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा जी काढली ती पुण्यामध्ये 1848ला काढली. ती स्वकष्टाने काढली. थोडासा सहभाग घेतलाही असेल किंवा कोणी जर चांगल्या कामासाठी मदत करत असेल तर ती त्यांनी स्वीकारली हे असेल, ह्यात वावगं काहीच नाही आहे. कारण हे काम वैयक्तिक नसून हे बहुजनांच्या मुलांसाठी होतं, म्हणून ती देणगी स्वीकारणे म्हणा किंवा मदत स्वीकारणे म्हणा योग्यच आहे. दुसरा मुद्दा जो आहे, दुसरी बात की त्यानंतर जर आपण विचार केला तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारमध्ये 1919ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 1919 हा पारतंत्र्याचा काळ आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांकडे त्यावेळेस पैसे असतील नसतील, परंतु मला वाटतं एवढी मोठी संस्था जर उभी करायची असेल तर एवढा मोठा पैसा स्वतः एका माणसाकडे असणं मला वाटतं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी लोकांची मदतही घेतली असेल. ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस लोकांकडून लोकांना मदतीचं आव्हान करणं, लोकांकडून मदत स्वीकारणं हे चुकीचं नाही आहेच. कारण की ते काम चांगलं काम करायचं होतं, त्यांना नेक काम करायचं होतं. कारण बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारं खुली करायची होती, म्हणून दुसऱ्यांसाठी मागितलेली ही भीक नाही आहे. हे चांगलं काम आहे म्हणून लोकांकडून मदतही घेतली असेल. चला ठीक आहे. आणि एवढा मोठा आज जी रयत शिक्षण संस्था जी उभी राहिली, रयत शिक्षण संस्थाचा जो डोलारा उभा राहिला आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे, तो खूप मोठा आहे. आणि एवढ्या संस्था उभं करत असताना स्वकष्टाने उभं करणं, आपल्या हाडाची काडी करणं, रक्ताचं पाणी करणं आणि संस्था उभी करणं आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षण देणं हे त्यांचं अगदी स्वच्छ कार्य होतं. त्यानंतर तिसरं जे व्यक्तिमत्व आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945ला मुंबईमध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि शाळेची सुरुवात केली, कॉलेजची सुरुवात केली. त्यानंतर 1950ला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी याच पीपल एज्युकेशन सोसायटीमधून औरंगाबाद या ठिकाणी केली. बरं, यांच्याकडे खरंच या उभारणीसाठी एवढा खरंच पैसा होता का? काही लोक मदतीला आलीच नसतील का? किंवा यांनी काही मदत स्वीकारलीच नसेल का? चला आपण त्यामध्ये जायचं नाही आहे. परंतु मला वाटतं कुठलंही नेक काम करत असताना समाज हा डोळसपणे आपल्याकडे पाहत असतो. कोणतंही काम असेल जर सामाजिक दृष्टीनं चांगलं काम करत असू आपण तर समाजाचे डोळे आपल्याकडे लागलेले असतात. आणि मग ते जर नेक काम त्यांच्या मनाला पटत असेल तर ते आपल्याला नक्कीच मदत करण्यासाठी धावतात, आपल्याला ते मदत देतात, मदत करतात. आपण नाही मागितले तरी करतात आणि मागितली तरीही करतात. परंतु ज्यांना द्यायचं आहे ते आपल्याकडे येऊन देतील, मग आपण त्याला मदत म्हणूया. परंतु आपण ज्यावेळेस एखाद्याच्या दारामध्ये जाऊन म्हणतो की मला ह्या चांगल्या कामासाठी तुम्ही काहीतरी मला देणगी द्या किंवा नाही म्हटलं तर मला भीक द्या, मग याच्यामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या माणसांना भीक मागणं म्हटलं तर वावगं नाही आहे. कारण ते लोकांसाठी भीक मागतायत, स्वतःसाठी नाही आहे. आणि तेही चांगल्या कामासाठी मागतायत, म्हणजे शाळा उभारणी करण्यासाठी मागतायत. कारण वंचित समाज शिक्षण फक्त काही लिमिटेड लोकांसाठीच होतं, लिमिटेड समाजासाठीच होतं. शिक्षणाची दारं बंद होती, म्हणून बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली व्हावीत म्हणून ह्या तीनही महापुरुषांनी या संस्था उभ्या केल्या. आणि ह्या संस्था उभ्या करत असताना त्यांचा जर कालखंड बघितला, म्हणजे चंद्रकांत दादांच्या बोलण्याचा मथितार्थ काय होता की त्यांचा जर कालखंड बघितला तर सरकारी अनुदान कुठलंच नव्हतं. कारण ह्या तीनही माणसांनी जे शिक्षणासाठी काम केलंय ते पारतंत्र्यामध्ये आहेत. आपण देश स्वतंत्र नव्हताच त्यावेळेस. विचार करा, 1848
1919 आणि 1950 1945 हा जर कालखंड बघितला तर आपला देश पारतंत्र्यात होता. त्या लोकांनी ह्या जर शिक्षण संस्था उभ्या केल्या असतील तर त्या, मला वाटतं, माझं मत आहे, नक्कीच लोकांच्या मदतीने घेतल्यात, मदत घेऊन केल्या असतील. स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन जास्तही असेल, स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन कमीही असेल, काहीही असो, परंतु त्यांनी ज्या शिक्षण संस्था उभ्या केल्या हे चांगलं काम आहे आणि हे चांगलं काम करत असताना लोकांची मदत घेणं योग्यच आहे. परंतु चंद्रकांत दादाच्या भाषणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्हीही भाग काटले जाऊन किंवा बाजूला करून फक्त महापुरुषांनी भीक मागून संस्था उभ्या केला एवढंच वाक्य पकडून जो गदारोळ झालाय, या गदारोळाचं नेमकं कारण काय? बरं, चंद्रकांत दादांनी 2 वेळा स्पष्टीकरण दिले. बरं, हे स्पष्टीकरण देऊनही त्याचा उपयोग होत नाहीये, समोरच्या माणसांचं समाधानही होत नाहीये. बरं, दादांनी त्यांचं समाधान होत नाहीये, त्यांना समाधानही करून घ्यायचं नाहीये. आणि मला तर वाटतं की त्यांनी समाधान तरी का करून घ्यावं? कारण आलेल्या संधीचा कसा उपयोग करून घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. उलट त्यांना समाधानच मानायचे नाही, कारण चालून आलेली संधी कोण सोडेल? चालून जी संधी आली ती कोण सोडणार आहे? शिवाय चंद्रकांत दादाचं काय चुकलं तर दादा, तुम्ही अनुदानाविषयी स्पष्टीकरण देताना ज्या महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केला, एक, दुसरी गोष्ट तुमचं दुर्दैव, आणि तिसरी गोष्ट वेळच चुकली. आणि दुसरं काय? आणि त्यामध्ये मला असं वाटतं, वेळ का चुकली? कारण संवैधानिक पदावर बसलेल्या राज्यपालांनी, जसं की BJPचे राज्यपाल आहेत, या पद्धतीनं बोलणं आणि त्यांनी जे महाराजांविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य केले त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अगोदरच असंतोषाची लाट आहे, अगोदरच दूषित वातावरण तयार झाले. आणि त्यामध्ये भीक हा शब्द दादा येणं म्हणजेच तापलेल्या तव्यावर तेल टाकणं किंवा लागलेल्या आगीमध्ये तेल ओतणं असं झाले. तुमच्या भीक या शब्दाची त्यामध्ये भर पडली आणि असंतोषाला परत वाचा फुटली आणि विरोधकांना आयती संधी मिळाली आणि ही संधी घेऊन त्यांनी हे वातावरण तयार केलेलं आहे. आता महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर अशा टप्प्यावर येऊन पोहोचलंय की महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या नावे, मग महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, कर्मवीरराव भाऊराव पाटील असतील किंवा शिवछत्रपती असतील, शिवाजी महाराज असतील, यांच्या नावाने काहीही केलं नाही तरी चालेल. यांच्या नावाचा उपयोग करून आपल्याला हवं तसं राजकारण केलं तरी चालेल, परंतु त्यांच्या विचाराची पायमल्ली झाली तरी चालेल, त्यांचे विचार पायदळी तुडवले तरी चालतील, परंतु कुणाच्याही तोंडून एक अनुच्चार जरी त्यांच्या बाबतीत आला तरी या सो कॉल्ड महाराष्ट्रामध्ये पुरोगामी स्वतःला म्हणून घेणाऱ्या लोकांच्या पोटामध्ये आकडा निर्माण होतो, आकडा येतो, आकडा, आणि लगेच भावना दुखायला लागतात. आणि मग ह्या भावना दुखल्या की विशिष्ट समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर येतात, यांच्याही भावना दुखायला लागतात. परंतु मला तरी वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये, या देशामध्ये, की प्रथम कुठलीही गोष्ट, कोणीही कोणतंही विधान केलं की त्यामागचा अर्थ, त्यामागचा गर्भित अर्थ, त्याचा मथित अर्थ, त्यांना काय म्हणायचं होतं हे पाहिलं जायचं. परंतु ह्या 20-25 वर्षाच्या काळामध्ये एक वातावरण असं तयार झालंय की कुठल्याही गोष्टीचा अर्थ न पाहता जसंच्या तसं शब्दार्थ बघायचा आणि गदारोळ करायचा, एवढंच या महाराष्ट्रामध्ये चालू झाले. आणि दादा, नेमकं त्यामध्ये तुम्ही अडकलात. कारण ज्या पक्षाचे तुम्ही नेतृत्व करता तो भारतीय जनता पार्टी पक्ष, नाव त्याचं भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे पूर्ण भारतात असलेली पार्टी, परंतु त्या पार्टीला फक्त 3 राज्यामध्ये आणि 30% ती देशातल्या लोकसंख्येच्या 30% जनाधार आहे. अशा पार्टीनं स्वतःचं नाव भारतीय जनता पार्टी असं केलंय, म्हणजे भारताची पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असा त्यांचा
मस्तपैकी एक विचार झालेला आहे की आम्हीच भारतीय, आणि त्यांनी जी ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी पेरणी चालू केली आहे, इतिहासाची तोडमोड करायचं चाललंय, आणि जो इतिहास सांगू पाहतायत ह्या इतिहासाची ही एक नांदी आहे. प्रत्येक वेळी फक्त खोटं बोलायचं आणि खोटं बोलून ते रेटून न्यायचं, आणि खाली बसलेले लोकांनी टाळ्या वाजवायच्या, खाली बसलेले लोक रिप्लाय देत नाहीत, म्हणजे आम्ही जे म्हणतो तेच खरं. दादा, आपल्याच पार्टीने, की आपण ज्या नेतृत्व करता, ज्या राजकीय पक्षाचं नेतृत्व करता, या पार्टीने हा चंग बांधलेला आहे की प्रत्येक ठिकाणी खोटं बोलायचं आणि खोटं बोलून पुढे निघून जायचं, रेटून न्यायचं, दुसऱ्यांना बोलू न द्यायचं, दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे न बघता आपल्या स्वतःचं मत मांडायचं, मन की बात करायची, जन की बात ऐकायचीच नाही. ही जी काही पेरणी महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याचं फलित म्हणून आता हे असंतोषाचं बीज उपरायला लागले, हे पीक यायला लागले. आणि हे पीक येत असताना आपल्या लक्षात येत असेल की टिपिकल तारखेलाच, उदाहरण जर द्यायचं झालेच तर 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी बेळगाव आणि कारवार, जी महाराष्ट्राची आपली बॉर्डर आहे, या ठिकाणी निदर्शनं होतात. का होतात माहीत नाहीये, पण बरोबर त्याच दिवशी होतात. हे ठरवून होतंय का? आणि हे जर ठरवून असेल तर जे सरकार आहे हे त्यांचं अपयश नाही काय? 26 नोव्हेंबर आला की 26 नोव्हेंबरला बरोबर हल्ला होतो, त्या दिवशी काळा दिन मानला जातो. 6 डिसेंबर 1992ला बाबरी मस्जिद पाडायचा प्लॅन केला जातो. मग जे काही सो कॉल्ड नेते असतील त्यांची योगायोगही असेल, आम्ही असं म्हणत नाही की त्यांनी ठरवूनच केलं, पण नेमक्या ह्या तारखांनाच का या घटना घडतात? कारण एकीकडं महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो, तर दुसरीकडं बाबरी मस्जिदीसाठी निषेध केला जातो. म्हणजे एकाच दिवशी 2 घटना कशा होऊ शकतात? आणि ही मांडणी होत असताना मग दादा, ही मांडणी जर पूर्ण आपण करत असताल देशामध्ये, आणि प्रत्येक माणूस खोटंच बोलत असेल. अजून एक उदाहरण देतो की आपल्याच पक्षाचे आमदार आहेत, त्या आमदारांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणामध्ये झाला. दादा, मला सांगा की आम्ही 4थीच्या पुस्तकात शिकलेलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. जर हे 4थीच्या पुस्तकात आम्ही शिकलोय तर तुमचे आमदार शिकलेले नाहीत काय? आणि तुमच्या आमदारांना जर हेच माहीत नसेल की शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला, तर मला असं वाटतं की तुम्ही लोक मुद्दाम होऊन करत असाल. पण तुमच्यासारखी ही जी काही मंडळी आहेत यांना जर हे साध्या गोष्टी माहीत नसतील, आणि मला वाटत नाही की यांना माहीत नाही आहेत, यांना हे माहीत आहे पण मुद्दाम हे करतायत कारण आमचा कॅप्टन तसा करतोय, मग आम्ही पण तसंच वागणार. मग दादा, याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही अडकलात. तुम्ही सत्य बोलायला चालला आहात, आणि तुमचं सत्य बोलणं काय होतं मी आपल्याला सांगतो. मला काय वाटतं, कारण शिक्षण संस्था उभ्या करताना या लोकांनी एक स्वच्छ भूमिकेतून या देशामधील बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणाची दारं खुली व्हावीत, बहुजन समाज हा शिक्षित झाला पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे, म्हणून जे कष्ट आपल्याला लागेल ते करायचं. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं. म्हणून जे कष्ट लागेल ते स्वतः केलं, समाजातून त्याच्यासाठी सहभाग घेतला, लोकांकडून वर्गणी घेतली आणि संस्था उभ्या केल्या. पण आज त्याच संस्था, तुमचा नेमका मतितार्थ काय होता, तुम्हाला बोलण्याचा अर्थ काय होता, हे मी तुम्हाला म्हणतोय, हे माझं मत आहे दादा. याच्यामध्ये असं होतं की ज्या संस्था उभ्या केल्या त्यांनी त्या काळामध्ये, पण आज त्या संस्था ज्या लोकांच्या ताब्यात आहेत, जे शिक्षण संचालक आहेत, जे संस्था चालवतायत, तेच लोक जर ह्या संस्थांना अनुदान जर महाराष्ट्र सरकार देत असेल, सर्व शिक्षकांचा प्राध्यापकांचा पगार जर महाराष्ट्र सरकार देत असेल, तर मग त्या संस्थांमध्ये या बहुजन समाजाच्या मुलांना ॲडमिशन घेताना कुठे 50,000 द्यावे लागतात,
कुठं 20,000 द्यावे लागतात, कुठं 10,000 द्यावे लागतात, तर कुठं 10 लाख द्यावे लागतात, तर कुठं 5 लाख द्यावे लागतात. जर शिक्षकांचा पगार महाराष्ट्र शासन उचलत असेल, मग हे जे काही डोनेशन घेतलं जातं, ही बहुजन समाजाची पोरं आहेत की ज्या पोरांना शिक्षण मिळावं म्हणून ह्या महापुरुषांनी या संस्था उभ्या केल्या, आणि त्या संस्था उभ्या करत असताना त्यांना जे कष्ट पडलं, हे आज जे काही त्या संस्थांना एटाळ मारून सापाचा फणा काढून त्यावर बसलेत ना, यांना तुम्हाला इशारा करायचा होता आणि तो इशारा गर्भित होता. ज्यांच्याकडे तुम्ही बोट अंगुली निर्देश केला त्यांना कळलं दादा, आणि तुम्हाला भी कळलं की मला काय म्हणायचंय. पण जे वाक्य होतं ना, ज्या तुमच्या सरकारने किंवा तुमच्या सोकॉल्ड मंत्र्यांनी, तुमच्या नेत्यांनी, तुमच्या सहकार्यांनी जे काही पेरणी केली आहे ना खोटं बोलण्याची, याच खोटं बोलण्याला धरून दादा तुम्हीही त्यामध्ये अडकलात. आणि त्यामध्ये विषय असा झालाय की तुम्ही फक्त महापुरुषांनी भीक मागितली हा शब्द लोकांनी कॅच केलाय. लोकांना असं वाटतंय शब्द आहे तोच खरा आहे, त्याच्या मागचा अर्थ त्यांनी बघितला नाहीये. आज ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेवर मोठे मोठे शिक्षण सम्राट उभे बसले आहेत. अनुदान एका बाजूनी अनुदान घेत आहेत शिक्षण संस्थांना, मग त्या शाळा असोत, कॉलेजेस असोत, इंजिनिअरिंग कॉलेजेस असोत, त्यांना अनुदान महाराष्ट्र शासनाकडून घ्यायचं. परत जी मुलं शिक्षणासाठी येत आहेत त्यांच्याकडून डोनेशन घ्यायचं, म्हणजे लाख रुपये घ्यायचे, 10 लाख घ्यायचे, 20 लाख घ्यायचे. मग हे पैसे जातात कुठे? मग ह्या उद्देशासाठी या महाराष्ट्रातील महापुरुषांनी या शिक्षण संस्था उभ्या केल्या होत्या का दादा? याचं उत्तर तुम्ही मागत होतात, परंतु या महाराष्ट्रातील जनतेने तुमच्या सहकार्याने किंवा तुमच्या ज्या पक्षांनी ही मांडणी केली खोटं बोलण्याची, त्याच्यामध्ये तुम्ही अडकलात आणि तुम्ही सत्य सांगायला जात होता. परंतु जे आहे, जे वाक्य जसंच्या तसंच घेऊन लोकांनी गदारोळ चालू केला. त्या लोकांनाही दोष देता येत नाही दादा, तुम्हालाही दोष देता येत नाही, कारण तुम्ही कधीतरी सत्य मांडायला चालला होतात की शिक्षण संस्थावर बसलेल्या सापांनी कसं गिळंकृत केलंय आणि समाजालाही गिळतायत आणि शासनाचं मिळणारं अनुदानही गिळतायत आणि ते मोठे सम्राट बनतायत आणि समाज हाही त्याच ठिकाणी आहे. ही मांडणी तुम्हाला करायची होती. पण दादा फक्त तुमच्या मागच्या ज्या लोकांनी हे पेरून ठेवलंय त्याच्यामुळे तुम्ही सत्य बोलतात, परंतु ते सत्य लोक मानायला तयार नाही आहेत. त्याचं कारण एवढंच आहे दादा की तुम्ही जे पेरलंय तेच उगवायला लागले आणि ही तुम्हाला धोक्याची घंटा आहे. आता तरी सत्य म्हणजे सत्य बोला आणि लोकांना त्याचा गर्भित अर्थ कळू द्या आणि लोकांना बोलण्यामागचा अर्थ काय होता, मथित अर्थ काय होता याची समज येऊ द्या आणि ते प्रत्येक वेळी समजून सांगण्याचा प्रयत्न करा. मला एवढंच सांगायचंय, दादांचा उद्देश शुद्ध होता की शासनाकडून घेणारा अनुदान आणि लोकांकडून डोनेशनच्या रूपामध्ये भरमसाठ घेतली जाणारी शिक्षण संस्थाकडे येणारी फीज, मग याचं काय होतं? मग शासनाचं अनुदानही लुटायचं, लोकांनाही लुटायचं, हे त्या महापुरुषांना अभिप्रायात होतं का शिक्षण संस्था चालू करताना? म्हणून ते एक्सप्लेन देताना दादांनी तो शब्दप्रयोग केला. पण लोकांनी शब्द जसेच्या तसे घेतले आणि गदारोळ केला आणि दादांना जे म्हणायचं होतं ते विरून गेलं. मला एवढंच वाटतं की हे माझं मत आहे. तुमचं मत काय आहे मला तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा, कारण महाराष्ट्रात 12.5 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राच्या मनामध्ये नेमकं खरं काय